इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण वेगळ्याच विषयावर गप्पा मारणार आहोत. खरं तर निसर्गाच्या जवळ जा, पर्यावरण वाचवा, जमेल तसा आपला खारीचा वाटा पर्यावरण संरक्षणासाठी उचला. थोडक्यात म्हणजे काय तर निसर्ग रक्षण करा, हो ना? पण म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? आपल्याकडे जी निसर्ग संपदा आहे ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. निसर्ग आपल्याला मुक्त हस्ताने देत असतो, त्याचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे. तर श्रोते हो, जलजीविका ही संस्था हेच सगळं करण्याचा प्रयत्न करत असते. तर आज या संस्थेच्या कार्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी या संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री चिन्मय दामले यांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की आपण नुसतं म्हणत असतो निसर्ग वाचवा, निसर्गाचं रक्षण करा. आता तर या सगळ्यासाठी वेगवेगळे काहीतरी कार्यक्रम निघतात, त्या निमित्ताने जनजागृती केली जाते. पण नेमकं आपण काय केलं पाहिजे याबद्दल मात्र थोडंसं आपण लांबच राहतो. आपला खारीचा वाटा सुद्धा उचलायला आपण लक्ष देत नाही. पण तुमची संस्था मात्र हेच सगळं काम करते. तर मला असं सांगा की या संस्थेची सुरुवात नेमकी कधी झाली, कशी झाली? जलजीविका संस्था ही एक राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त ना नफा ना तोटा या तत्वावरती चालणारी एक संस्था आहे. आम्ही पूर्ण भारतभर ग्रामीण आणि किनारपट्टीच्या समुदायांसाठी पाण्याचा वापर करून विविध उपजीविकेची साधनं त्यांच्यासाठी निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे काम करत असतो. आमचे मुख्यालय हे पुणे येथे असून अशोका फेलो प्राप्त श्री नीलकंठ मिश्रा सर हे आमच्या या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अच्छा. 2013 साली या संस्थेची स्थापना झाली. आपण बघितलं तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. बरोबर. अशा वेळी पाण्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे आपण ह्यातनं उत्पन्न मिळवू शकतो या दृष्टीने आणि या विचारातून या संस्थेची स्थापना झाली. अच्छा. संस्थेची सुरुवात म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीला नेमकं कारण लागतं काहीतरी, काय कारण झालं? संस्थेचा उगम हा 2009 सालच्या बिहारमध्ये आलेल्या पुरातून तिथे केलेल्या मदतीच्या कार्यक्रमातून हा विचार पुढे आला. त्याचबरोबर 2011 साली मध्य प्रदेशात जो दुष्काळ पडला होता तर तेव्हा सुद्धा या संस्थेकडनं मदत करण्यात आली. पण तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या संकटांमध्ये सुद्धा मच्छीमारांची जी उपजीविका होती ती कायम अबाधित राहिली. याचा अर्थ असा की पाण्यावरती शाश्वत उपजीविकेची जी साधनं आहेत किंवा जी संधी आहे तर ती आपण वापरून अशा संकटांमध्ये सुद्धा कायम आपले आर्थिकदृष्ट्या सक्षम राहू शकतो. बरोबर, स्टेबल राहू शकतो. हा, आणि यातूनच पाण्यावर आधारित शाश्वत उपजीविका निर्मितीची संकल्पना जन्मास आली. अरे वा. हा, आणि त्यातून सेंटर ऑफ ॲक्वॅटिक लाईव्हलीहूड जलजीविका या संस्थेची स्थापना झाली. अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळी कुठलं तरी कारण असावं लागतं. आता मी म्हटलं असं की निसर्गाचं संरक्षण हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे. पूर येऊ दे किंवा दुष्काळ पडू दे, आपण आपल्या सगळ्या आर्थिक दृष्ट्या बेसिकली स्टेबल राहिलं पाहिजे, नाही का? बरोबर. मला असं सांगा की मग आता या संस्थेची उद्दिष्ट, ध्येय, दृष्टिकोन याबद्दल सांगायला. या संस्थेचा दृष्टिकोन मुळात हाच आहे की आपल्या अनेक सरकारी संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. अनेकदा असं होतं की खूप उपयुक्त अशा नवीन टेक्निक्स शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारमार्फत, आपल्या शास्त्रज्ञांमार्फत येत असतात. तर त्यावेळी असं होतं की तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचतातच असं नाही, किंवा शेतकऱ्यांनाही प्रश्न पडतो की ह्या संधीचा किंवा या नवीन टेक्निकचा मी कसा प्रकारे फायदा करू शकतो. सो आमचा मूळ दृष्टिकोन हाच आहे की या ज्ञानाचे हस्तांतरण करणं, त्याच्या मार्फत त्यांना सक्षम करणं. आणि हे कशा प्रकारे करू शकतो तर मला असं वाटतं की माणूस हा जेव्हा एकत्रितपणे एखादं कार्य करतो तेव्हा ते खूप यशस्वी होतं. बरोबर. त्यामुळे एकत्रित सहभागातून आणि बचत गटाच्या माध्यमातून सर्व समाजातील माणसांना सक्षम करणं हे आमचा मूळ दृष्टिकोन आहे. अरे वा. याच्यामध्ये जेंडर बॅलन्स, महिलांना जास्त प्रोत्साहन देणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. कारण एखाद्या घरातील महिला जेव्हा पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या किंवा फिजिकली जेव्हा सक्षम असते तर अशा वेळी ती पूर्ण घर चालवू शकते. अगदीच. त्यामुळे हे आमचं मेन दृष्टिकोन होता. उद्दिष्ट म्हणाल तर भूमिहीन शेतकरी आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे आज अत्यंत कमी जागेमध्ये ते शेती करतायत. मग अशा वेळी जे ह्या शेतकऱ्यांना ज्ञान वाढवून त्यांच्या उपलब्ध असलेल्या रिसोर्सेस मधनं कशा प्रकारे ते जास्त उत्पन्न घेऊ शकतात, तर हे बघण्याचं आमचं मेन उद्दिष्ट आहे. ओके. म्हणजे जे आपल्याकडे आहे त्यातून आपण मनी मेकिंग कसं करू शकतो हाच तुमचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. आणि मला वाटतं याची खरोखरच गरज आहे. कारण आज तुम्ही म्हणालात तसं की माहित असतं किंवा माहित नसतं, दोन्ही गोष्टी असतात. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत
लोकांपर्यंत हे पोहोचवणं पोहोचवणं. आणि तिथे जाऊन त्याच्यावर काम करणं हे खूप महत्वाचं आहे, नाही का? बरोबर. आता मी जे काही ऐकलंय या संस्थेबद्दल, तर गेली 12 वर्ष ही संस्था काम करते. आताच तुम्ही म्हणालात की 2013 साली जो पूर आला तिथून या विचाराचा उगम झाला हो. आणि तिथून ही संस्था काम करते. थोडक्यात प्रवास सांगा या संस्थेचा. संस्थेच्या प्रवासाबद्दल जर सांगायचं झालं तर 2013 ते 2015 या सालामध्ये जेव्हा मुख्य कामाची सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद सोबत आम्ही काम सुरू केलं, ज्यामध्ये केवळ 100 महिलांना सोबत घेऊन मत्स्य व्यवसाय आधारित उपजीविकेला आम्ही सुरुवात केली. महाराष्ट्राच्या विदर्भातील क्षेत्रातील महिला बचत गटांना आम्ही मत्स्य शेतीसाठी प्रेरित केले. याच वेळी ओडिशातील मलकानगिरी, झारखंडमधील पलामू, बिहारमधील मधुबनी, पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि तेलंगणातील महबूबनगर या आदिवासी क्षेत्रांमध्ये सुद्धा प्रारंभिक मत्स्य व्यवसायाला सुरुवात करण्यात आली. अच्छा. त्यानंतर विविध नामांकित संस्थांसोबत भागीदारी करून आम्ही आमचे कार्य असेच पुढे चालू ठेवले, अच्छा. ज्यामध्ये जवळपास 3 वर्षामध्ये 3000हून अधिक महाराष्ट्रामध्ये आम्ही महिला बचत गट आणि गट सदस्यांना मत्स्य उपजीविकेच्या या विविध संधींसाठी त्यांना सहभागी करून घेतले. अच्छा. त्याचबरोबर 4000हून अधिक महिला मत्स्य व्यवसायावर आधारित उपजीविका कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं. 2017 ते 2020 मध्ये आंध्र प्रदेशमधील मोठ्या जलाशयांमध्ये पिंजऱ्यातली मत्स्य शेती हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. सहकारी संस्थांनी जवळपास 200 मेट्रिक टन मासे यातनं उत्पादित केले आणि त्याचबरोबर 10,000हून अधिक लाभार्थी आम्हाला 5 जिल्ह्यांमध्ये आंध्र प्रदेशमधूनच मिळाले. वा. त्याचबरोबर 650 मत्स्य बियाणं उत्पादक निर्माण झाले यातून आणि 100 पिंजरा मत्स्य शेती गटांपर्यंत हा कार्यक्रम विस्तारित होत गेला. सुरुवात एका पिंजऱ्यापासून झाली होती, मात्र त्यातनं मिळणारे यश आणि त्यातनं कमी कष्टातनं मिळणारे जास्त उत्पन्न हे बघितल्यानंतर जवळपास 100 पिंजरे आम्ही यातनं वाढवले आणि वा. त्यातनं बचत गटांनी यातनं उत्पन्न मिळवले. क्या बात है. त्यानंतर 2021 ते 25 सालापर्यंत आमच्या बरोबर जवळपास 35,000 मत्स्य शेतकरी संलग्न झालेत. वा. 700हून अधिक सूक्ष्म उद्योजक निर्माण झाले. क्लस्टर फेडरेशनच्या स्थापना झाल्या आणि याच वेळी आम्ही व्हॉट्सअप चॅटबॉट म्हणजेच मत्स्य मित्र लॉन्च केलं. अच्छा. GIS आधारित क्लस्टर नियोजन आणि त्याची साधनं विकसित करण्यात आली. 2024 आणि 25 या वर्षामध्ये NRLMच्या सहाय्याने 500 महिला मास्टर ट्रेनर्स आम्ही तयार केल्या, ज्यांना प्रशिक्षण दिलं गेलं, ज्या आज सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटांसोबत सल्लागार म्हणून सेवा देत आहेत. वा वा. पूर्णिया बिहार, कागजनगर तेलंगणा, नेवारी मध्य प्रदेश येथे 3 ग्रामीण कृषी पर्यावरण केंद्रे आम्ही चालू केली. वा वा वा. म्हणजे थोडक्यात जे सुरुवात तुम्ही सांगितलीत की या संस्थेचा उद्देशच असा आहे की तळागाळातल्या लोकांना तुम्हाला वर आणायचंय, तर आत्ताच्या तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये हा उद्देश बऱ्यापैकी सफल झालेला दिसतोय, नाही का? बरोबर. आता तुम्ही या संस्थेचा प्रवास थोडक्यात सांगितलातच, पण या तुमच्या संस्थेला काम करताना नक्कीच कोणाची तरी मदत लागली असेल, हो. तर नेमक्या कोणकोणत्या संस्थांबरोबर तुम्ही काम केलंय? 2013 साली जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा उमेद तर आमच्यासोबत होतच, पण अन्य राज्यांमध्ये सुद्धा कामाची व्याप्ती वाढवत असताना अनेक सहकारी संस्थांचे आम्हाला मोलाचे सहकार्य मिळाले, ज्याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय विभाग आहे, महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान आहे, बिहार सरकारचे बिहार स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीविका या नावाने ते काम करतात, ते आमच्या सोबत आहेत. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड यांच्या मार्फत आम्हाला ॲक्वा फंड याचे आम्हाला सहाय्य मिळाले. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान मास्टर ट्रेनर्स कार्यक्रम म्हणजे NRLM यांच्या मार्फत सुद्धा आम्हाला संस्थेचे काम वाढवताना भरपूर सहकार्य मिळाले. बरोबर. राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ म्हणजे NFDB, वर्ल्ड बँक, बिहार कोसी बेसिन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि GIZ म्हणजेच ओडिशा आणि आसाम येथील मत्स्य शेतीच्या सामग्री विकासासाठी आम्हाला यांचे सहकार्य मिळाले. याच सोबत रत्नागिरीमध्ये आम्ही सध्या कार्यरत आहोत, ज्याच्यामध्ये UNDP म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरीमध्ये सुद्धा आमचे काम चालू आहे. अच्छा. FAO म्हणजे अन्न व कृषी संघटना यांच्याकडून तर आम्हाला तांत्रिक संस्था म्हणून मान्यता सुद्धा मिळाली. अच्छा. त्याचबरोबर IFAD म्हणजे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी या संस्थेचे आम्हाला सहकार्य मिळाले. START नेटवर्क, ऍक्शन अगेन्स्ट हंगर, प्रोजेक्ट इको USA अशा अनेक सरकारी संस्थांचे सहकार्य आम्हाला मिळाले. अच्छा. त्याचबरोबर शबरी डिपार्टमेंट सुद्धा आमच्या सोबत गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. वा वा. कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला अनेक हात मदतीसाठी लागतातच आणि मला वाटतं ह्या सगळ्या मदतीमुळेच तुमचं हे कार्य
आणखी जोमाने पुढे चाललंय. सर, आता तुम्ही असं म्हणालातच की वेगवेगळ्या राज्यात तुम्ही काम केलंय हो. आणि त्याप्रमाणे त्या तिथल्या संस्थाही तुमच्या या सगळ्या कार्याशी संलग्न आहेत किंवा तुम्हाला मदत करतायत. बरोबर. तर मग कोणकोणत्या राज्यात तुमचं हे कार्य चालतं त्याबद्दल सांगा. जलजीविका सध्या भारताच्या 11हून अधिक राज्यांमध्ये कार्यरत आहे, अच्छा. ज्याच्यामध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये आमच्या संस्थेचे काम चालू आहे. अच्छा. महाराष्ट्र ही जलजीविकेची मूळ कार्यभूमी किंवा कर्मभूमी असं म्हणायला हरकत नाही, कारण येथील जी संस्थेची जी प्रमुख कामं आहेत ती याच राज्यातनं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातनं सुरुवात करण्यात आली. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे उमेद यासाठी आमच्या सोबत होतं, ज्याच्यामध्ये आम्ही जलकुंभीपासून विविध उत्पादने जी महिलांसाठी पर्यायी उपजीविकेची साधनं म्हणून त्यांना संधी मिळाली तर तेही आम्ही काम केलं. त्याचबरोबर जी आपली किनारपट्टी आहे मग त्याचा वापर करून शाश्वत मत्स्य व्यवसाय आणि सागरी संसाधनं जी आपल्याकडे आहेत जे निसर्गतः आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर करून काय व्यवसाय करू शकतो यासाठी आम्ही प्रशिक्षण दिली. त्याचबरोबर या कामासाठी आम्हाला महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभागाकडून बेस्ट एनजीओ हा पुरस्कार सुद्धा प्राप्त अरे वा. झाला. मध्य प्रदेश राज्याचा विचार केला तर बुंदेलखंड परिसरामध्ये आम्ही उखरा डुबा या त्यांच्या पारंपरिक शेतीच्या पद्धतीचं पुनरुज्जीवन केलं. अच्छा. आपण बघितलं तर आजच्या काळात अनेक शेतकरी हे पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. मग अशा वेळी जी शेतीची पद्धत यशस्वीरित्या गेली अनेक वर्ष चालू आहे बरोबर. त्याचंच जर पुनरुज्जीवन केलं तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा यातनं चांगले उत्पन्न मिळू शकते नक्कीच. आणि जमिनीची मातीची सुद्धा गुणवत्ता यामुळे राखली जाते. अगदी. हे काम तिथे केले गेले. याचबरोबर निवारी छतरपूर जिल्ह्यामध्ये जलनिधी कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं, ज्यामध्ये 100हून अधिक शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला. ह्याचबरोबर एक वेगळा प्रकार म्हणजे सिंघाडा किंवा कमळाचं देठ आणि कमळाची फुलं किंवा तलावाचा वापर करून त्याच्यावर आधारित आम्ही उपजीविकेची अनेक संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. जवळपास 8 मत्स्य सहकारी संस्थांना 5000 हेक्टर ओलसर जमिनीच्या व्यवस्थापनासाठी आम्ही सहकार्य केले. नेवारी येथे ग्रामीण कृषी पर्यावरण केंद्राची स्थापना केली. मुख्य आमचा उद्देश हा होता की महिलांना किंवा शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे, कारण अनेकदा मध्यस्थांमुळे यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचं किंवा नफ्याचं प्रमाण कमी असतं. बरोबर. तर शेतकरी जर डायरेक्ट शेतमाल विकण्यासाठी बाजारापर्यंत पोहोचला तर तो जास्त सक्षम होऊ शकतो. त्यामुळे हेही आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं. त्याचबरोबर बिहारमध्ये गंगा कोसी नदीच्या खोऱ्यामध्ये ओलसर जमिनीचा वापर करून तिथे पुन्हा एकदा उत्पन्नाच्या साधनासाठी आम्ही प्रयत्न केले, ज्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या बिहार कोसी बेसिन डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे आम्हाला सहकार्य मिळाले. पूर्णिया येथे ॲक्वा स्कूलची स्थापना केली. NRLMच्या अंतर्गत 500 महिला मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण झालं. तिथे सुद्धा मखाना, सिंघाडा, कमळ यांच्या उत्पादनासाठी आम्ही एक साखळी तयार करून महिलांना उपजीविकेची साधनं निर्माण करण्यासाठी मदत केली. आणि ह्याचे चांगले काम बघून आमच्या मत्स्यमित्र ॲक्वा स्कूलला वर्ल्ड बँकेच्या टीमने भेट दिली, जेणेकरून कशा प्रकारे काम चालू आहे आणि अन्य राज्यांमध्ये किंवा जगाच्या अनेक देशांमध्ये याचा कसा आपण वापर करू शकतो यासाठी त्यांनी भेट दिली. त्याचबरोबर तेलंगणा कागजनगर येथे ग्रामीण कृषी पर्यावरण केंद्राची स्थापना केली. तिथे मुख्य उद्देश हा होता की तेथील जे युवा आहेत त्यांना मत्स्यशेतीमध्ये आणणं आणि मग त्याच्यासाठी आम्ही तिथे इन्क्युबेशन सेंटर उभं केलं, जेणेकरून आज अनेकदा आपण बघतो की अनेक तरुणे शिक्षित असून सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीयेत. अशा वेळी जर ही युवा पिढी जर मत्स्य व्यवसायामध्ये आली, ज्याला आज खूप मार्केट उपलब्ध आहे, तर त्या दृष्टीने तेलंगणामध्ये प्रयत्न करण्यात आले. एकात्मिक शेती मॉडेल म्हणजे ज्यामध्ये मत्स्यशेती, भाजीपाला आणि कुक्कुटपालन हे एकाच ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे जो शेतकरी फक्त मत्स्य शेतीतनं किंवा आपल्या रेग्युलर शेतीतनं उत्पादन मिळवता त्याला ह्या सोबतीने एकात्मिक शेतीने जोड मिळाली. आंध्र प्रदेशमध्ये आतापर्यंत पिंजरा मत्स्य शेतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या चालू आहे, ज्याच्यामध्ये 10,000हून अधिक लाभार्थी त्यांनी फायदा घेतला या योजनेचा. त्याचबरोबर 650 माशांची पिलं तयार करणारे उत्पादक म्हणजे शेतकरी ह्यांनाही आम्ही प्रशिक्षण दिलं. कारण आज अनेक राज्यांमध्ये विविध योजना चालू आहेत, पण अनेकदा असा प्रॉब्लेम होतो की ज्याच्यासाठी जे मत्स्य बीज लागतं तर ते उपलब्ध नसतं. बरोबर. काही वेळा यामुळे सरकारी संस्थांवरती सुद्धा लोड येतो की मागणी खूप आहे मात्र पुरवठा त्या मानाने कमी होतोय. मग अशा वेळी जर असे शेतकरी आपण तयार केले तर शेतकऱ्यांनाही एक परमनंट किंवा फिक्स मार्केट उपलब्ध होतं आणि अन्य राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मत्स्यबीज सहजरित्या उपलब्ध होतं. त्याचबरोबर ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा आम्ही उपजीविकेसाठी ह्यातलीच काही मॉडेल्स वापरून काम करत आहोत. वा, मस्तच एकदम. खरं तर खूप चांगला उपक्रम आहे हा. जसं आपण म्हणतो की शिकतो, नोकरी करतो आणि आपली उपजीविका चालवतो, तर त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे, याच्याकडेही जर लक्ष दिलं तर जे आपल्याकडे आहे तेही जपलं जाईल आणि तुम्हाला उपजीविकेचं साधनही मिळेल, नाही का? अगदी बरोबर. मला आता सांगा की आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया की महाराष्ट्रामध्ये याबद्दलचे या संदर्भातले काय नेमके उपक्रम चालतात? महाराष्ट्रामध्ये सध्या
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, गडचिरोली, मुंबई आणि पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचं काम चालू आहे. त्यापैकी जर आपण रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये UNDP GCF इक्रिक प्रकल्प केंद्र शासनातर्फे हा चालू आहे आणि त्याच्या सोबतीलाच कांदळवन प्रतिष्ठान, कांदळवन कक्ष वन विभाग, महाराष्ट्र शासन या दोघांच्या सहकार्याने ऍग्रिकल्चर आणि ॲक्वाकल्चर यातील 2 लाईव्हलीहूड ऍक्टिव्हिटीज साठी आमचं काम चालू आहे. बर. ज्याच्यामध्ये शोभिवंत मत्स्यशेती, कालवे पालन, शिंदाणे पालन, बहुउद्देशीय मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन, श्री पद्धतीने भात शेती, मूल्यावर्धित मत्स्य पदार्थ, बॉक्स पद्धतीने खेकडा पालन, समुद्री शेवाळ इत्यादीवरती काम चालू आहे. ज्यामध्ये 90% सबसिडी सरकारने दिली बर. आणि फक्त 10% जी रक्कम आहे ती बचत गटाने भरायची. या 90% सबसिडी सोबतच पूर्ण कल्चर पिरियड मध्ये त्यांना जे तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता आहे किंवा एखादा रोग आला तर त्याचं निर्मूलन कसं करायचं आहे, एखादा प्रकल्प कसा कार्यान्वित ठेवायचा आहे 6 महिने यशस्वीरित्या किंवा त्यानंतर मार्केट उपलब्ध करून देणं, हे सर्व सहकार्य बरोबर आहे. या योजनेमार्फत, या प्रकल्पाच्या मार्फत चालू आहे. वा. याच सोबत आम्ही 25 हेक्टर कांदळवनाच्या लागवडीचं उद्दिष्ट आमच्या समोर ठेवलेलं आहे. अच्छा. ज्यामध्ये ह्यापूर्वी जे कांदळवन संरक्षित करण्यात आलंय अशा 100 हेक्टर कांदळवनाचे संवर्धन पुढील काही वर्षामध्ये आम्ही करण्याचं उद्दिष्ट आमच्या समोर ठेवलंय. त्याचबरोबर 2.5 हेक्टर प्रवाळ संवर्धन, ही सर्व जी आपली निसर्गातील नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा जैवविविधता आहे, तर आपण निसर्ग वाचवला तरच माणूस वाचेल. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन आणि त्यातून मानवाचा विकास या उद्दिष्टाने हे काम चालू आहे. आणि मला वाटतं तुम्ही आता म्हणालात तसं की मनुष्याच्या जीवनासाठी, जगण्यासाठी ज्याची गरज असते बरोबर, ते आपण विकत नाही घेऊ शकत, नाही. ते आपल्याला निसर्गातूनच मिळतं अगदी आणि बरोबर. तेच काम तुम्ही करताय. बरोबर. याचबरोबर रत्नागिरीमध्ये आमच्या दुसऱ्या जे भागीदारी पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबतही काम चालू आहे. ज्याच्यामध्ये आम्ही मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतो, ज्यामध्ये नेत्र तपासणी असेल, रेग्युलर चेकअप असेल. आतापर्यंत 973 लोकांनी याचा फायदा घेतलाय. आम्ही पूर्ण रत्नागिरी जिल्हाभर 17 कार्यक्रम आयोजित केले होते बरं. आणि इथून पुढे हे भविष्यातही चालू राहणार चालू आहे. राहतील. त्याचबरोबर जे आपल्याकडे ऑलरेडी उत्पन्न मिळवण्यासाठीचे ज्या काही टेक्निक्स आहेत, व्यवसायाच्या संधी आहेत, त्याच्याच सोबत सीवीड म्हणजे समुद्री शेवाळ हा प्रकल्प सुद्धा आहे, ज्याचा वापर आपण करू शकतो. ही टेक्निक लोकांसाठी नवीन आहे, त्यामुळे आम्ही त्याचे सुद्धा आतापर्यंत 5 कार्यक्रम दोन्ही जिल्ह्यांमध्ये घेतले. 197 लाभार्थी त्याचे आहेत. 66 पेक्षा जास्त प्रकल्प आम्ही पूर्णपणे मोफत दिले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर व्हॅल्यू ऍडिशन म्हणजेच मूल्यावर्धित मत्स्य पदार्थ. रत्नागिरीमध्ये कोकणी प्रॉडक्ट्स महिला बचत गट करून विकतातच, पण त्याचबरोबर माशांचेही पदार्थ आहेत, ज्याच्यासाठी मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी आहे किंवा डिप्लोमा फिशरीज कॉलेज आहे, अन्य संस्था सुद्धा प्रयत्न करत आहेत. मग आमच्या ह्याच प्रकल्पामार्फत आम्ही त्यांना 90% सबसिडीने आवश्यक सर्व साहित्य आणि प्रशिक्षण देतो, ज्यामध्ये माशाचे विविध पदार्थ करून सुद्धा ते विकू शकतात. मुंबईला होणाऱ्या एक्झिबिशन्स मध्ये ते विक्रीसाठी नेऊन चांगलं उत्पन्न मिळवू शकतात. याचबरोबर भाजी बियाणांचं वाटप आम्ही केलं, त्यामध्ये 770 लोकांनी आतापर्यंत त्याचा फायदा घेतला. एक पेड माँ के नाम ही सामाजिक वनीकरण विभागाची योजना आहे. अत्यंत उपयुक्त आणि चांगल्या या योजनेचा फायदा लोकांनी घेतला. यामध्ये अडचण थोडी हीच होती की काही ग्रामपंचायत किंवा काही शाळा यांना या योजनेचा फायदा घ्यायचा होता, पण तेथील सरकारी नर्सरीतून त्यांच्या जागेवर झाडं आणण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना शक्य नव्हतं. मग अशा वेळी आम्ही जवळपास 13 कार्यक्रम केले, ज्याच्यामध्ये 8,372 झाडं पोहोचवण्याचं कार्य जलजीविका संस्थेने केलं आणि यामध्ये आम्हाला रत्नागिरीतल्याही अनेक संस्थांचं सहकार्य मिळालं. त्याचबरोबर आमची संस्था संवर्धनाचं काम करते, मग त्यामध्ये कासव संवर्धन आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे, काम चालू आहे. अशा वेळी श्री मोहन उपाध्ये सर, जे गेली अनेक वर्ष या कासव संवर्धनासाठी काम करतायत, तर त्यांच्या सहकार्याने आम्ही 20 कार्यक्रम विविध शाळांमध्ये पूर्ण रत्नागिरी जिल्हाभर आयोजित केले आणि 4,064 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. कारण हीच पिढी उद्या जाऊन युवा पिढी आपली असणार आहे, त्यामुळे त्यांना जर लहान वयामध्ये याचं महत्व कळलं तर निसर्ग संवर्धनासाठी एक त्यांचाही खारीचा वाटा ते उचलू शकतात. त्याचबरोबर समुद्री किनारा स्वच्छता अभियान हे सुद्धा आम्ही आयोजित करतो. दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी आम्ही विविध संस्था आणि शाळांना सोबत घेऊन हे कार्यक्रम करत असतो. छान छान. विविध दिवस आहेत, पृथ्वी दिवस आहे, पाणथळ दिवस आहे, त्याचेही कार्यक्रम आयोजित करतो. मुख्य उद्देश हाच आहे की हे दिवस जे आपल्या सरकारने सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला दिले, तर त्याचं महत्व हे विद्यार्थ्यांपर्यंत या वयात पोहोचणं केव्हाही चांगलं. आणि मला वाटतं या सगळ्याचा मुख्य उद्देश, पुन्हा आपण सुरुवात जशी केली की निसर्ग वाचवा, निसर्ग वाचवा. जे दिवस दिलेत ते तेवढ्यासाठीच दिलेत की आपल्या रोजच्या रुटीन मध्ये आपण या गोष्टी थोड्या बाजूला करतो, तर या दिवसाच्या निमित्ताने आपण त्या ह्याने काहीतरी करतो आणि मग ते सतत चालूच राहतं. सर, खूप वेगवेगळे उपक्रम तुमच्या या संस्थेने राबवलेत आणि जसं तुमचं उद्देश होता या संस्थेचा की अगदी तळागाळापर्यंत पोहोचायचं, तर तो मला वाटतं सफल होण्याच्या मार्गाकडे आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की इतक्या लोकांनी लाभ घेतला, तर तो तुमचा उद्देश हळूहळू सफलतेकडे चाललेलाच आहे. पण तरी सुद्धा हे सगळं करत असताना आपल्याला
आज आपण बघतो की तंत्रज्ञानाची गरज खूप असते, हो. कारण प्रत्येक वेळेला आपण अगदी त्या जागेवर जाऊन हे काम करू शकत नाही, किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या तंत्रज्ञानानेच कराव्या लागतात. अगदी बरोबर. आणि मग त्यासाठी काही नवीन संकल्पनाही याव्या लागतात. हो. जसं आज आपण बघतो की आपल्याला काही माहिती हवी असेल, मदत हवी असेल, तर जसजसे वेगवेगळे ऍप आले की त्या निमित्ताने या शेतकऱ्यांना सगळ्या मदती पटकन मिळून जातात. आता त्यांना त्या ऑफिसमध्ये जावं लागत नाही. तर असं काय आहे तुमच्या या संस्थेकडे, काय नवीन संकल्पना राबवल्या गेल्या आहेत? आपण असं म्हणू शकतो की ही आत्ताची सर्व चालू वर्ष ही डिजिटल परिवर्तनाची आहेत, किंवा बरोबर. आपण डिजिटल इंडियाकडे आता जात आहोत. अशा वेळी अनेक वेळ वाचवणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर त्याचा काम करताना खूप फायदा होतो. बरोबर. तर त्याचसोबत आम्ही जे काही नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन कल्पना ज्या मांडल्या, ज्यामध्ये ग्रीन मिनी रास कल्चर म्हणजे पुनर्चक्रण मत्स्य प्रणाली, यामध्ये पाण्याचा 95% पुनर्वापर केला जातो. ज्याप्रमाणे आमच्या संस्थेची टॅगलाईन आहे की वॉटर फॉर ऑल, म्हणजे सर्व गोष्टींसाठी पाण्याचा वापर करता येतो. तेव्हा हेही आपण बघितलं पाहिजे की पाणी वापरत असताना पाण्याचा अपव्ययही टाळला पाहिजे. बरोबर. मग या दृष्टीने या ग्रीन मिनी रास या प्रणालीची किंवा या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करतो. बर. त्याचबरोबर बायोफ्लॉक म्हणजे ज्याच्यामध्ये खाद्य खर्च हा 15 ते 25% कमी होतो. अच्छा. म्हणजे ह्यात आम्ही काय करतो तर कचऱ्याचे नैसर्गिक प्रथिनांमध्ये रूपांतर करतो. बर. तर ही नवीन पद्धत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. मिनी केज कल्चर, अनेकदा असं होतं की पिंजऱ्यातली मत्स्य शेती ही अनेक शेतकऱ्यांना करायची असते, पण जागा उपलब्ध नसल्याने किंवा खाडीचं क्षेत्र तेवढं नसल्याने त्यांना हे करता येत नाही. म्हणून मग आम्ही मिनी पिंजरा किंवा मिनी केज कल्चर सुरू केलंय, ज्याच्यामध्ये नद्या किंवा गोड्या पाण्याचे जलाशय याच्यामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये मत्स्य उत्पादन मिळवता येते. वा. त्याचबरोबर सोलार सन ड्रायर म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण ड्राईंग करू शकतो. अनेकदा आपण बघतो की रस्त्याच्या कडेला किंवा अत्यंत अनहायजिनिकली मासे वाळवले जातात. बरोबर. अनेक मेट्रो सिटीज मध्ये आता सुकवलेल्या भाज्यांचा वापर केला जातो. हो. तर अशा वेळी जर आपण सोलार ड्रायरचा वापर केला तर अत्यंत सुरक्षितपणे आणि हायजिनिकली आपण हे सर्व करू शकतो. बरोबर. सो त्याचंही आम्ही रत्नागिरीमध्येही त्यावरती काम चालू केलंय. नुकताच आमचा कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यासोबत करार झाला आणि त्यामार्फत आम्ही सध्या शिरगाव येथे काम करत आहोत. तेथील जो महिलांचा रत्नसागर एफपीओ जी आहे त्याच्यासोबत आम्ही त्यांना सन ड्राईंग कसं करायचं, त्याच्या योग्य पद्धती कशा आहेत याची माहिती देत आहोत. त्याचबरोबर पोर्टेबल हॅचरी असेल, IoT सेन्सर्स म्हणजे पाण्याची गुणवत्ता, तापमान आणि रिअल टाइम मॉनिटरिंग यामार्फत करता येतं. अच्छा. GIS क्लस्टर प्लॅनिंग म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली, म्हणजेच क्लस्टर नियोजन केलं तर कोणतीही गोष्ट ही यशस्वी होते. बरोबर. एखाद्या पूर्ण राज्यातला ठराविक 5 गावांचा जर तुम्ही एरिया निवडलात तर तिथे जास्त चांगल्या रीतीने काम करता येतं. सो ती आम्ही GIS क्लस्टर प्लॅनिंगची तंत्रज्ञान आम्ही निर्माण केलं. त्याचबरोबर MIS डॅशबोर्ड आहे, मत्स्य मित्र बॉट म्हणजेच व्हॉट्सअप चॅटबॉट, बहुभाषिक मत्स्य शेती सल्लागार, बर. ही एक नवकल्पना आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये आम्ही व्हॉट्सअप चॅटबॉट हे मत्स्य मित्र म्हणजेच यामार्फत आम्ही अनेक सरकारी योजना, त्याचबरोबर विविध मत्स्य शेती किंवा मत्स्य व्यवसायाची माहिती कशा प्रकारे सुरू करू शकतो, मार्केट कोणते, हे आम्ही व्हॉट्सअप वरती अत्यंत मोफत त्यांना पुरवतो माहिती. अच्छा. ज्यामध्ये कुठल्याही राज्यातला शेतकरी त्याला जी माहिती आवश्यक आहे तर त्याने त्या नंबरवरती किंवा तो कोड स्कॅन केल्यानंतर त्याला आवश्यक माहिती ही तिथे पुरवली जाते. अरे वा. एखादं कल्चर तो करत असेल, एखाद्या रोगाचं निर्मूलन कसं करायचंय ह्याची सुद्धा माहिती आम्ही त्याच्यावरती अत्यंत मोफत त्यांना पुरवतो. बरोबर. म्हणजे त्याला ज्या अडचणी येतील शेतकऱ्याला हो. किंवा मत्स्य विक्रेत्याला हो, किंवा हो. व्यावसायिकाला, अगदी बरोबर, त्या तिथे निर्मूलन होऊ शकतं. होऊ शकतं. व्हॉट्सअप चॅटबॉट मत्स्य मित्र हे जे आम्ही लॉन्च केलं व्हॉट्सअपच्या मार्फत, तर त्यातनं आज हजारो शेतकरी याचा फायदा घेत आहेत. यासाठी जो फोन नंबर आहे तो मी इथे सांगतो, जेणेकरून आपल्या रत्नागिरीतील व अन्य शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. 91 566 95 501 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवरती तुम्ही मेसेज केल्यानंतर तुमचं नाव आणि तुमच्या शहराचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती मिळू शकते. वा वा. खरंच या नवीन संकल्पना मला वाटतं काम सोपं करतात. आणि आता जसं आपण म्हणतोय की हे सगळं जपलं पाहिजे, बरोबर. आपल्या इथल्या सगळ्या गोष्टी जपून निसर्गही जपला गेला पाहिजे, ते काम मला वाटतं सहज होतंय, नाही का? हो. सर, तुमच्या या संस्थेच्या सगळ्याच कामाविषयी तुम्ही सांगितलं, तुम्ही केलेल्या नवीन नवीन संकल्पनाही सांगितल्या, तुम्ही केलेले उपक्रम, चालवलेले उपक्रम किंवा अजून चालू करायचे उपक्रम या संबंधी सगळीच माहिती तुम्ही दिलीत. बरोबर. पण मला असं सांगा की याचं मुख्य कार्यक्षेत्र आणि तुम्ही केलेली कामं याबद्दल काय सांगाल? प्रमुख कार्यक्षेत्र जर आपण बघायला गेलो तर मुख्य म्हणजे पाण्याचा वापर करून मिळणारी उपजीविका, मग ज्याच्यामध्ये आम्ही मत्स्य शेती आहे, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, मत्स्य उत्पादक कंपन्या तयार करणं, FPO किंवा FFPO हे सुद्धा केलेलं आहे. एकात्मिक शेती, ज्यामध्ये मत्स्य शेती, भाजीपाला, फलोत्पादन आणि कुक्कुटपालन, मिनी रास कल्चर यापूर्वी सांगितलं. त्याचप्रमाणे पर्यावरण शाश्वता म्हणजे मँग्रोव्ह वृक्षारोपण आपण करू शकतो, कांदळवनचे संवर्धन करू शकतो, समुद्री कासवाचं
संरक्षण आहे, हम्म. जलकुंभीचा वापर आहे, हम्म. त्याचबरोबर स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षणासाठीची जनजागृती आहे, बर. समुद्री शैवाल शेती आहे. आज अच्छा. आपल्याकडे सुद्धा निसर्गतः आपल्या रत्नागिरीचा जर विचार केला तर भाटे आणि मांडवी या बीचवरती किंवा अन्य बीचवरती वाहून येणारी समुद्री शैवालची अनेक प्रजाती आहेत. अच्छा. जसं ग्रॅसिलेरिया आहे, सर्गॅसम आहे. याचं बाजारामध्ये खूप महत्व आहे, पण ह्याचं आपल्या शेतकऱ्यांना त्या मानाने त्याची माहिती नाहीये. बरोबर. सो ह्याचा वापर करून त्याची ट्रेनिंग देऊन त्याचे प्रकल्प लावणं आणि लोकांना एक नवीन उत्पादनाचं साधन देणं अच्छा. हे यामार्फत चालू आहे. अन्न व पोषण सुरक्षेचा विचार केला तर न्यूट्री गार्डन म्हणजे आम्ही यामध्ये असं करतो की प्रत्येक घरटी जी न्यूट्रिशनल लेवल आहे ती वाढवण्यासाठी भाजी बियाणांचं वाटप करणं. अच्छा. त्याचबरोबर मोरिंगा म्हणजे आपण ज्याला शेवग्याच्या शेंगा म्हणतो, हा. तर त्याच्यामधनं लोह आणि पोषण अतिशय चांगलं मिळतं. हो. सो त्याची शेती करून ते शेतकऱ्यांमध्ये वाटणं किंवा ते करणं म्हणजे ते शेतीही करतील आणि त्याचा खाण्यामध्येही वापर करतील. बरोबर. कारण शेवग्याच्या शेंगाचं जे झाड आहे हे असं आहे की त्याच्या पानापासून सर्व भागांचा अतिशय चांगला उपयोग होतो. उपयोग होतो. त्याच्या पानांची पावडर, त्याच्या शेंगा, तर ह्या सर्वांचा वापर खाण्यामध्ये केल्यास आपल्याला चांगली पोषण द्रव्ये मिळू शकतात. बरोबर. त्याचबरोबर कृषी पर्यावरण ज्यामध्ये आम्ही एकात्मिक शेती आहे, त्याचबरोबर ज्याप्रमाणे यापूर्वीमध्ये अझोला जे आहे तर त्याचा वापर करून आम्ही पशुखाद्य तयार करतो. अच्छा. आणि ते आपण म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर करून कुठलेही केमिकल्स न वापरता पशुखाद्य ह्यापासून तयार करू शकतो. तसेच मत्स्य कचऱ्यापासून सेंद्रिय खत बर. ही एक नवीन कल्पना आहे की अनेकदा मासेमारी केल्यानंतर जो मासा वेस्ट आहे किंवा फुकट गेलेला कचरा मासा ज्याला म्हणतात तर तो टाकून दिला जातो. तर त्याच्यापासून सुद्धा आंबा शेतीसाठी, काजू शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत होऊ शकतं. वा. बाजारपेठ जोडणी आहे म्हणजे हेच की शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट जोडणी, याच्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला मत्स्य विक्रेता सामूहिक संस्था ज्याला अच्छा. FPO म्हणतो आम्ही, त्याची स्थापना करणं. त्याच्याबरोबर आम्ही ॲक्वा फंड म्हणजे जे PMSSY किंवा NFDB म्हणजे थोडक्यात योजनांचा वापर करून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं बरोबर. सबसिडीच्या मार्फत. अशा प्रकारे आमचं काम चालू आहे. वा. हा. खरंच खूप चांगलं काम चालू आहे. सर, जाता जाता मला असं सांगा की हा. भविष्यात काय स्वप्न आहेत तुमच्या या संस्थेची, काय करायचंय अजून? 12 वर्ष काम केल्यानंतर काम करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या की अनेक अशा गॅप आहेत की ज्या भरणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी अजून चांगल्या रीतीने काम होऊ शकतं. तर आम्ही 2025 ते 2035 या दशकामध्ये आम्ही जलजीविका 2.0 या नावाने एक आमचं उद्दिष्ट तयार केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही पुनरुज्जीवन, पुनर्स्थापना आणि पुनर्निर्माण या 3 गोष्टींवरती काम करणार आहोत. त्यामध्ये आमचं उद्दिष्ट असं आहे की 50,000 हेक्टर ओलसर जमिनीचं पुनरुज्जीवन करणं, बर. त्याचबरोबर 1 लाख घरांना तरी विविध व्यवसायाच्या संधी देऊन सक्षम करणं, महिला नेतृत्वासाठी विविध 10,000 उद्योगांचे निर्माण करणं, त्याचबरोबर मत्स्य मित्र किंवा मत्स्य सखी ज्या आहेत तर ते 25,000 मत्स्य मित्र किंवा मत्स्य सखी निर्माण करणं, जेणेकरून गावागावांमध्ये जे काही प्रशिक्षणाची गरज आहे ते त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध मिळेल. होऊ शकतं. त्याचबरोबर आम्ही 3E फ्रेमवर्क त्याला म्हणतो की म्हणजे एंगेज, एम्पॉवर आणि एक्सपांड म्हणजे सामूहिक जनजागृती, स्थानिक समुदायांना शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी सक्षम करणं, याचा प्रभाव वाढवणं किंवा ह्याचा प्रमाण वाढवणं या व्यवसायाचं, हे आम्ही उद्दिष्ट ठेवलंय. आणि मेन 5 कोअर प्रोग्राम जर म्हटलं तर उद्यम, धारा, कौशल, तत्व आणि जलजीविका लॅब हे आमचं मेन उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये उद्देश हाच आहे की जलीय सूक्ष्म उद्योगांचे निर्माण करणं, विविध कृषी पर्यावरणाच्या दृष्टीने एकात्मिक मॉडेल्स तयार करणं, त्याचबरोबर माहिती देत असतानाच एक अभ्यासक्रम तयार करणं, जेणेकरून विद्यार्थी असतील कोर्स तयार करणं किंवा शेतकरी असतील ते त्याचा फायदा करू शकतात. कुठेतरी ह्या जुन्या मत्स्य शेती किंवा जी आपण शेती करतोय त्याचं डॉक्युमेंटेशन होणं महत्वाचं आहे. बरोबर. सो तेही करणं आमचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर विविध डिजिटल गोष्टींचा वापर करून कशा प्रकारे कमी वेळामध्ये आपण आपलं वेळेची बचत करून कामाकडे किंवा व्यवसाय वृद्धीकडे लक्ष देऊ शकतो ते आमचं मेन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिला नेतृत्व, की महिलांनी पुढे येऊन जास्तीत जास्त सहभाग घेऊन यातनं उत्पन्नाची साधनं मिळवावीत आणि सक्षम व्हावं. वा, सो हे आमचं उद्दिष्ट आहे. खूपच छान तुमची स्वप्न आहेत आणि मला वाटतं ही सगळी स्वप्न तुमची साकार होऊ देत. या सगळ्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, जमेल तसं आपल्या कृतीतून निसर्ग जपा, त्याचं संरक्षण करा, हेच ही संस्था आपल्याला सांगतेय. निसर्ग तुम्हाला जगवेल, जगायला शिकवेल आणि हीच संपत्ती आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द करूया. सर, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि या तुमच्या संस्थेच्या कार्याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे जलजीविका संस्थेकडनं सुद्धा मी आभार मानतो, कारण अनेकदा कामं करत असताना अशा मीडियाची सुद्धा आम्हाला आवश्यकता असते किंवा अशा स्रोतांची आवश्यकता असते की हे काम अजून तळागाळापर्यंत पोहोचेल. त्यामुळे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे सुद्धा मी आभार मानतो माझ्या संस्थेबद्दल. धन्यवाद. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य